निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. जीवन मंगलमय करणारे रामायण तर मृत्यू मंगलमय करणारी श्रीमद भागवत कथा हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारे. सोनगाव येथे 41व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 6वा दिवस उत्साहात. जीवन मंगलमय करायचं असेल तर रामायण कथा आणि मृत्यू मंगलमय करायचं असेल तर श्रीमद भागवत कथा श्रवण करणं आवश्यक आहे, असे प्रतिपादन विख्यात कथाकार भागवताचार्य हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारे यांनी केलंय. राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 41व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या 6व्या दिवशी ते बोलत होते. रविवार 9 जून रोजी सप्ताहाचं 6वं पुष्प गुंफताना मनोहर महाराज सिनारे यांनी आपल्या रसाळ वाणीनं उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केलंय. तरुण पिढीला उपदेश करताना महाराज म्हणाले की जीवनात रस्ता चुकला तरी निराश होण्याचं कारण नाही. आजमेळाच्या चरित्रातून आपण हाच बोध घेतला पाहिजे की पुन्हा सन्मार्गावर येण्याची संधी प्रत्येकाला मिळते, केवळ देवावर विश्वास हवा. गजेंद्र मोक्षाचा प्रसंग सांगताना त्यांनी स्पष्ट केलं की जेव्हा सर्व सोबती साथ सोडतात तेव्हा केवळ भगवंतच भक्ताला संकटातून मुक्त करतो. सोनगाव आणि परिसरातील पंचक्रोशीतून सुमारे 6 ते 7 हजार भाविक या कथेसाठी उपस्थित होते. टाळ मृदुंगाचा गजर आणि पुंडलिक वरदे हरिविठ्ठलच्या जयघोषानं संपूर्ण सोनगाव परिसर भक्तिमय झाला होता. कथा श्रवणानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. सोनगाव येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी या महाप्रसादाची सेवा अत्यंत निष्ठेनं पार पाडली आहे. श्री संत शिरोमणी सावता महाराज सप्ताह उत्सव समितीनं केलेल्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल महाराजांनी समितीचं कौतुक केलंय. कथेदरम्यान भाविकांची झालेली गर्दी आणि त्यांची शिस्त वाखाणण्याजोगी होती. या सप्ताहाची सांगता 11 ऑगस्ट रोजी भगवताचार्य हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे यांच्याच काल्याच्या कीर्तनानं होणार आहे. या मंगलमयी प्रसंगी देखील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, सोनगाव. घरामध्ये घुसतो दैवत खाऊनी माट फोडितो मस्तरी माझी करीतो. यशोदाबाईंना विचार केला, हा उकळावर उभा राहतो म्हणून दोघांनाही काय केलं पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे. भगवंताला उकळाला बांधलेलं उकळ, भगवंताला उकळ ओढत ओढत आणला. कुबेराचे 2 मुलं होते महाराज, मणी आणि अग्रीव. मणिग्रीव ते मदिरापान केलेले होते. नारदजी समोरून आले, त्यांनी नमस्कार केला नाही. नारदजींनी त्यांना शाप दिला, वृक्ष व्हाल. त्यांची मदिरा उतरली. ते म्हणजे मग काहीतरी उशाप द्या म्हणजे भगवंताच्या दारामध्ये तुम्ही वृक्ष व्हाल. आता तो भगवंत तुमचा उद्धार करेल. भगवंताने काय केला, त्यांचा उद्धार केलेला आहे महाराज. पुढे यमराजुनाचा उद्धार केला. पुढे आता आगासुराचा उद्धार केला बरोबर. भगवंताचा उद्धार केला म्हणून भगवंताला खाण्यासाठी वेगळे वेगळे खाऊ आले असे आले. हरळतेच आत्मदाते येतात महाराज असो. आणि असा जगात आहे. त्यानं आगासुराचा उद्धार केला. त्यानं कालियावरती कृपा केली महाराज. जो कालिया यमुनेच्या डोहामध्ये होता, त्याच्या विषाच्या प्रभावाला अनेक माता मुक्ती पडत होत्या. भगवंताने तेथे चेंडू गोळीचा डाव मांडला. सगळे गोपाळ यमुनेच्या तीरावरती गेले. भगवंताने असा चेंडू मारला, यमुनेच्या डोहामध्ये जाऊन पडला आणि सगळे समंगळी म्हणजे आता चेंडू दूर चालायचा. भगवंताने त्याच्यामध्ये उडी मारली आणि जो कालिया झोपलेला होता, त्या कालियाच्या पथ्याने भगवंताचं सौंदर्य पाहिलं. त्या म्हणू लागल्या, हे फार लागी नाही, यांना तुम्ही जागा करू नका. भगवंत म्हणजे मी त्यांना जागा करण्यासाठी आले बरं. आणि कालियामध्ये आणि भगवंतामध्ये घरघोर संग्राम झाला. यशोदा मैयापर्यंत निरोप पोहोचला. यशोदे गण बाळ तुझा यमुना डोरी बुडाला. यशोदा मैया धावत आल्या. भगवंताला कालियाबरोबर घरघोर संग्राम करत असताना कालियाचा फाडोनी जबडा फाडोनी गाडी गेल्या. आणि तो कालिया म्हणू लागला, देवा मला वाचवा, मला गरुडापासून फार भीती आहे. भगवंताने सांगितलं, काळजी करू नका, मी तुमच्या मस्तकावरती उभा राहतो आणि मस्तकावरती उभा राहिल्यानंतर माझे चिन्ह तुमच्या मस्तकावरती असतील. गरुड तुम्हाला नमस्कार करून जाईल. भगवंत फणावर उभे राहिले, नाचू लागले महाराज. ओम तांडव गती मुंडन परनाचत गिरधारी. तांडव गती मुंडन परनाचत गिरधारी.
केली महाराज. अशा अनेक लीला भगवंत करतो. एक दिवस सगळं गोकुळ सजवलेलं पाहिलं आणि भगवंताने विचारलं म्हणे त्याच्यासाठी गोकुळ सजवलं म्हणे आपल्याला इंद्राचं पूजन करायचं. भगवंत म्हणे इंद्राचं पूजन करण्यापेक्षा आपण सर्वांनी गोवर्धनाचं पूजन केलं पाहिजे. जे गोवर्धन भगवान आपल्याला काय देताय, गोमातेला चारा देताय, त्या गोवर्धनावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आहे. सगळं गोवर्धनामुळे आपल्याला प्राप्त होतं. आपण गोवर्धनाचं पूजन केलं पाहिजे. इंद्राचा यज्ञ बंद केला, इंद्राचं पूजन बंद केलं आणि भगवंताने सगळ्या सवंगड्यांना गोपिकांना सांगितलं आपल्याला आता गोवर्धनाच्या पूजनासाठी जायचं महाराज. आणि सगळे सवंगडी आता भगवंताच्या सोबत जाण्यासाठी निघाले महाराज. गोवर्धन पूजनासाठी जाण्यासाठी निघाले महाराज. त्यावेळेला भगवंत गोवर्धन पूजनासाठी निघताय त्यावेळेला 56 प्रकारचे भोग त्यांनी आपल्या बरोबर घेतले होते. 56 प्रकारचे भोग घेतले होते. 56 प्रकारचे भोग का घेतले सर्वांनी ऐका महाराज. 56 भोग घेतले होते. बघ आता आज एखादं असल्यामुळे थोडासा घोटाळा झाला तर बरोबर 56 भोग आले असते. 56 का घेतले सर्वजण ऐका. यशोदा मैया कन्हैयाला रोज 8 गरम पदार्थ करून घालत होत्या. कन्हैयानं फक्त म्हणायचं येश्वदे घरा कडे चाल मला जेवू साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरण पोळी करून दे मोठी नाही आडवीत गुळासाठी मला जेवू घाल हे आई खडी साखरेचे खडे मला भाजून दे दही वडे. आता त्या कन्हैया म्हणू शकतो मला तळून दे पाव वडे. होऊ शकतो बाळ स्पुंद स्पुंदोनी रडे मला जेवू घाल. रोज यशोदा मैया कन्हैयाला 8 पदार्थ गरम गरम करून घालत होत्या महाराज. ऐका किती 8 पदार्थ असं गरम झाला का लगेच कन्हैयाला खाऊ घालायचं. बघा 7 दिवस गोवर्धनाला करंगळीवर धारण करायचं होतं. मग 7 दिवसात ते पदार्थ झाले किती महाराज. रोज जर 8 लागत होते तर 7 दिवसात किती झाले 56 झाले. आणि असे 56 भोग त्या गोप गोपिकांनी आपल्या सोबत घेतले महाराज. आणि सगळ्या गोप गोपिका म्हणू लागल्या करूया गोवर्धन पूजन करूया गोवर्धन पूजन करूया गोवर्धन